आणि आता एक मोठी बातमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा अनुभव देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन ही आजपासून धावणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय। या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट आणि इतिहासावर आधारित कार्यक्रम असणार आहेत। भारत गौरव ट्रेन ज्या ज्या ठिकाणी पोहोचेल त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे। मुंबईतून सुरू होणारी ही यात्रा रायगड, पुणे, शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापूर आणि पन्हाळा अशा ठिकाणांना भेटी देणार आहे। आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणूनच आजच्या या अतिशय पवित्र दिनी मला आनंद आहे की भारतीय रेल्वेने भारत गौरव यात्रा रेलच्या अंतर्गत आजपासून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा सुरू केलेला आहे। आत्ता सुरुवातीला तो 5 दिवसाचा सर्किट आहे। आज रायगडापासून राज्याच्या राजधानीपासून त्याची सुरुवात होणार आहे। जवळपास पहिल्याच ट्रेनला 100% बुकिंग मिळालेलं आहे। 710 प्रवासी त्याच्यामध्ये चाललेले आहेत। त्याच्यामध्ये 150च्या वर महिला आहेत। 80% वर प्रवासी हे 40 वर्षापेक्षा कमी असे तरुण प्रवासी त्या ठिकाणी चाललेले आहेत। आणि भारताचा गौरव, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आणि प्रेरणा याकरता ही सगळी तरुणाई चाललेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत जवळजवळ सर्व भागातले प्रवासी या ट्रेनने प्रवास करतायत। गेल्या 11 वर्षांमध्ये आपल्या सरकारने महिला केंद्रित विकासाला महत्त्व दिलंय। सर्व क्षेत्रांमध्ये देशातील महिला चांगली कामगिरी करून अनेकांना प्रेरणा देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात असून येत्या 29 ऑगस्टला परत मुंबईवर धडक मारणार असल्याचं मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मागील वेळी जेवढ्या संख्येने गेलो होतो त्याच्या 20 पट संख्या यावेळी असेल असा निर्धार देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी त्यांचे बंधू मंत्री नितेश राणे यांना सल्ला देणारी पोस्ट डिलीट केली आहे। नितेश राणे यांनी निलेश राणे यांच्या पोस्टला रिप्लाय देखील दिला होता। या दोन्ही पोस्टची चर्चा पाहायला मिळाली। त्यानंतर अखेर निलेश राणे यांनी त्यांची पोस्ट डिलीट केली आहे। नवी दिल्लीमध्ये निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडल्या प्रकरणी वादग्रस्त ठरलेले न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाच्या कारवाईची तयारी सुरू आहे। त्यांना यापासून बचावासाठी आता त्यांच्यासमोर केवळ राजीनाम्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे। या अनुषंगाने ते संसदेमध्ये पद सोडत असल्याची घोषणा करू शकतात। एकेकाळची मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये सारस्वतांचा मेळा भरणार आहे। आगामी 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होणार असल्याची घोषणा रविवारी झाली। साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला शताब्दीच्या उंबरठ्यावरील ऐतिहासिक संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला। गेल्या आठवड्यात प्रति किलो शुद्ध चांदीचे भाव हे 8400 रुपयांनी वाढले आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढल्यानं तेजीला पाठिंबा मिळाला। चांदीचा दर 1,06,100 रुपयांवर पोहोचलाय। एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल होत असलेल्या लालपरीला चांगली पसंती मिळते। 4 वर्षांनी एसटीनं नवीन 2640 लालपरी बसेस घेतल्यात। त्यापैकी 31 विभागात मिळून तब्बल 1500 एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यात। उर्वरित बसेस ऑगस्ट अखेरपर्यंत मिळतील। त्यामुळे आषाढी एकादशी, गणेशोत्सव आणि दिवाळीमध्ये प्रवाशांना या नव्या बसेसमधून प्रवास करण्याचा आनंद लुटता येणार आहे। पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप डाऊन धीम्या मार्गावर 5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कालावधीमध्ये पुश ट्रॉलीची तपासणी करण्यात आली। रूळ योग्य स्थितीमध्ये आहे किंवा नाही यासाठी ही तपासणी महत्त्वाची असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। महापालिकेकडून गेल्या 2.5 महिन्यात गणेश मूर्तिकारांना 630 मेट्रिक टन शाडू मातीचं वाटप करण्यात आलंय। शाडू मातीची वॉर्डनिहाय मागणी वाढत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। वरिष्ठांकडून नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्याच ठिकाणी वाहन चालकांवर घोळक्यानं कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील 3 पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेलं आहे। घटनास्थळी पाहणी आणि अहवालानंतर प्रभारी पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजीभाकरे यांनी ही कारवाई केली।
सध्या मुंबईमध्ये रस्त्यांची कामं सुरू असून आता कोळीवाड्यातील अंतर्गत रस्त्यांची कामं देखील हातात घेण्यात येत असून यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे। पहिल्या टप्प्यात बोरिवली येथील कोळीवाड्यातील रस्त्यांचं डांबरीकरण केलं जाणार आहे। वैद्यकीय शिक्षण पद्धती ही किचकट होण्यापेक्षा सोपी व्हावी यासाठी पालिकेच्या केएम रुग्णालयातील प्राध्यापकांनी पुढाकार घेतलाय। हसत खेळत मन रमवत अभ्यास व्हावा आणि त्यातून ज्ञानाचं आदान-प्रदान व्हावं यासाठी केएम रुग्णालयाच्या औषध विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर श्रद्धा मोरे यांनी काही खेळ स्वतः विकसित केले। म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारीतील 53 अनिवासी भूखंडांची ई लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे। या प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते वांद्रे पूर्व येथील मुख्यालयामध्ये गो लाईव्ह कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आला। म्हाडाच्या लेआउटमधील पुनर्विकसित वसाहतींमधील इमारतींना प्राधिकरण अधिमूल्य फरकाच्या रकमेवरील व्याजमाफीसाठी आणि भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरता राबवण्यात आलेल्या 2 वेगवेगळ्या अभय योजनांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या मुदतवाढीचा लाभ 80 गृहनिर्माण संस्थांना मिळणार आहे। पश्चिम रेल्वेनं त्यांच्या सर्व स्थानकांच्या बाहेर ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याची योजना आखली आहे। आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यावर या सुविधा उभारण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं एका ऐतिहासिक विकासात 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अंतर्गत लेव्हल 1 कर्मचाऱ्यांना सहाय्यक लोको पायलट बनवून करिअरची शिडी यशस्वीपणे चढवलेली आहे। विभागीय पदोन्नतीमध्ये हा असामान्य परिणाम रेल्वे बोर्डानं दिलेल्या एकदाच्याच विशेष सूटमुळे शक्य झालाय। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर विमानतळावरून आजपासून गोव्याला विमानसेवा सुरू होते। गोव्याच्या मोपा या विमानतळावर सोलापूरमधून जाणारं विमान उतरणार आहे। सोलापुरातून देखील आठवड्यातून 4 वेळा मोपा या विमानतळावर विमान उतरणार आहे। राज्यातील सर्व शासकीय कार्यालय डिसेंबर अखेरपर्यंत सौर ऊर्जेवर आणण्यासाठी गती देऊ, तसंच प्रधानमंत्री सूर्यघर योजना यशस्वी झाल्यानं या योजनेशी पूरक योजना राबवण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 100 आणि दुसऱ्या टप्प्यात 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना सौर ऊर्जेवर आणलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। महाराष्ट्रात पहिलीपासून 3ऱ्या भाषेच्या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर त्याला तोंडी स्थगिती जाहीर करण्यात आली आहे। आता ती स्थगिती हिंदीपुरती मर्यादित न ठेवता इतर कोणतीही 3री भाषा 5वीपर्यंत शिकवली जाणार नाही, असा शासन निर्णय तातडीनं जाहीर करण्याची आवश्यकता राज्यातील 23 शैक्षणिक संस्थांनी व्यक्त केली आहे। पारंपरिक अभ्यासक्रमांना रोजगारभिमुख बनवण्यासाठी आता त्यांना कौशल्याची जोड दिली जाणार आहे। विद्यापीठ अनुदान आयोगानं पदवीमध्ये विद्यार्थ्यांना 50% कौशल्यधारित अभ्यासक्रमांचं शिक्षण देण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। आणि आता एक मोठी बातमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा अनुभव देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन ही आजपासून धावणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय। या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट आणि इतिहासावर आधारित कार्यक्रम असणार आहेत। भारत गौरव ट्रेन ज्या ज्या ठिकाणी पोहोचेल त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे। मुंबईतून सुरू होणारी ही यात्रा रायगड, पुणे, शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापूर आणि पन्हाळा अशा ठिकाणांना भेटी देणार आहे। आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणूनच आजच्या या अतिशय पवित्र दिनी मला आनंद आहे की भारतीय रेल्वेने भारत गौरव यात्रा रेलच्या अंतर्गत आजपासनं छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा सुरू केलेला आहे। आत्ता सुरुवातीला तो 5 दिवसाचा सर्किट आहे। आज रायगडापासनं स्वराज्याच्या राजधानीपासनं त्याची सुरुवात होणार आहे। जवळपास पहिल्याच ट्रेनला 100% बुकिंग मिळालेलं आहे। 710 प्रवासी त्याच्यामध्ये चाललेले आहेत। त्याच्यामध्ये 150च्या वर महिला आहेत। 80% वर प्रवासी हे 40 वर्षापेक्षा कमी असे तरुण प्रवासी त्या ठिकाणी चाललेले आहेत। आणि भारताचा गौरव, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आणि प्रेरणा याकरता ही सगळी तरुणाई चाललेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत जवळजवळ सर्व भागातले प्रवासी या ट्रेनने प्रवास करतायत।